म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकानं ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला। 2 आरोपींना अटक करून तब्बल 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाळुंगे औद्योगिक परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वाढत होत्या। या चोरीमुळे परिसरातील शेतकरी आणि औद्योगिक व्यवसायांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे तपास पथक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सक्रिय झालं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तेजबहादूर सिंग आणि आकाश चौबे या दोघांना अटक केली। हे दोघे उत्तर प्रदेशातील असून चक्रपाणी वसाहत भोसरी येथे वास्तव्यास होते। या कारवाईत पोलिसांनी कॉपर कॉईल, मोटरसायकल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली इतर साधनं जप्त केलीत। यापूर्वी देखील या आरोपींवर विविध प्रकारचे 9 गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाटगे, राजेंद्र मोरे आणि त्यांच्या टीमने केलाय। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या या धडाकेबाज कारवाईमुळे औद्योगिक परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणलेत। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।